नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण मिलेट्स म्हणजे तृणधान्य कशी सेवन करावीत आणि आयुर्वेदिक दृष्टीने तृणधान्य आपले आरोग्यवर्धन कसे करू शकते याविषयी बघणार आहोत। 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मिलेट्स याविषयी संपूर्ण जगात प्रचार प्रसार केला आणि त्याचं महत्त्व समजावून दिलं। परंतु नेमकं आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। मिलेट्स म्हणजे तृणधान्य। तृण म्हणजे गवत, गवताच्या प्रकारांमध्ये जी धान्य तयार होतात ती म्हणजे मिलेट्स। आपल्याकडे ज्वारी, बाजरी, दादर, नागली ज्याला आपण नाचणी म्हणतो, भगर, राळा, राजगिरा इत्यादी उपलब्ध असतात आणि आपल्या शेतांमध्ये पूर्वीपासून ते पिकवले जातात। आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार आपण ज्या भागात राहतो, ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी ज्या ज्या वनस्पती, जे अन्नधान्य, जी फळं उपलब्ध असतात, जे पिकतं ते आपण सेवन करावं। तसेच आपल्या पिढीमध्ये आपल्या वडील, आजोबा, पणजोबा यांनी ज्या प्रकारचं अन्नधान्य सेवन केलेलं आहे, म्हणजेच आपल्या पिढ्यांमध्ये जे आपल्याला सात्म्य झालेलं आहे, आपल्या पिढ्यांपासून जे सेवन करण्यात येत आहे, असे अन्नधान्य आपल्यासाठी आरोग्य संपन्न असतं। आपण महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या महाराष्ट्रामध्ये फार पूर्वी काळापासून ज्वारी, बाजरी, दादर, नाचणी, भगर, राजगिरा ही पिकं घेतली जातात आणि ती सेवन देखील केली जातात। आपल्या महाराष्ट्रात काही भागात तांदूळ देखील फार पूर्वीपासून घेतला जात आहे। गहू हा आपल्या भारत देशामध्ये होतो, परंतु आपल्या भागामध्ये पूर्वी होत नसे आणि त्यामुळे आपल्या ह्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी कधीतरी गहू सेवन केलेला आहे किंवा केलेलाच नाही। आपल्या आजोबांनी क्वचित महिन्यातून एक वेळेला किंवा 2 वेळेला गव्हाची पोळी सेवन केलेली आहे। त्यांनी ज्वारी, बाजरी यासारखी तृणधान्य सेवन केलेली आहे। आता ह्या तृणधान्यांबद्दल जे काही महत्त्वपूर्ण जगात सुरू आहे त्याबद्दल मला असं स्पष्ट सांगायचं आहे की जी तृणधान्य आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि ज्या देशात ज्या भागात जे पिकतं आणि आपल्या ज्या पूर्वजांनी जे सेवन केलेलं आहे त्या दृष्टीने आपण सेवन करणं आरोग्य संपन्नतेकडे नेणारं ठरतं। परंतु नेमकं त्याचं सेवन कसं करावं हे महत्त्वपूर्ण आहे। असं म्हटलं जातं की तृणधान्य ही कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत आणि जर वाढलेलं असेल तर ते कमी करतं, स्थूलता निर्माण होऊ देत नाही आणि असेल तर ती कमी करतं, म्हणजे शरीरात फॅट्स अधिक प्रमाणात वाढलेला असेल तर ते कमी करतं। हे एक अर्थाने बरोबर आहे। आयुर्वेदानुसार तृणधान्य शरीरामध्ये रुक्षता निर्माण करतात, म्हणजेच कोरडेपणा आणतात आणि कोरडेपणा आणल्याने फॅट्स, कोलेस्ट्रॉल इत्यादी कमी होतात किंवा ते वाढू देत नाही। परंतु जर ही धान्य आणि या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ आपण सातत्याने सेवन करत गेलो तर निश्चितच आपल्या शरीरामध्ये रुक्षतेने वात दोष वाढून आपल्या सांध्यांची झीज होणं, सांधेदुखी, संधिवात यासारखे अनेक प्रकारचे वाताचे व्याधी किंवा लक्षण निर्माण होण्याची शक्यता वाढते। म्हणून या धान्यांना योग्य रीतीने सेवन केलं गेलं तर निश्चितच आपल्याला ते आरोग्यवर्धक ठरू शकते। ज्वारी, बाजरी, दादर आणि भगर यांच्यासोबत लोणी किंवा शुद्ध देशी तूप हे जर आपण सेवन केलं तर धान्यांमध्ये असणारा कोरडेपणा कमी होईल आणि वातदोष शरीरामध्ये वाढणार नाही। जर नाचणी म्हणजेच नागली सोबत घाण्यावर तयार केलेले शुद्ध शेंगदाण्याचं तेल किंवा तिळीचं तेल आपण घेतलं तर नाचणीत असणाऱ्या कोरडेपणाला कमी होऊन नाचणी किंवा नागली ही आपण चिशी बनवून तयार करून जर सेवन केली तर किंवा त्याची पेस्ट केली तर ती अत्यंत उत्तम। राजगिऱ्यांच्या लाह्या, त्याचे लाडू सर्रास कॅल्शियम आणि आयर्न मिळवण्यासाठी लोक सेवन करतात। तसेच राजगिऱ्याच्या पिठापासून शुद्ध देशी तुपामध्ये शिरा तयार केला जातो आणि तो देखील रक्तवाढीसाठी, कॅल्शियमसाठी उपयुक्त असतो। म्हणून राजगिऱ्याच्या लाडू सोबत दूध आणि राजगिऱ्याच्या शिरा तयार करताना देशी तूप हे मुबलक प्रमाणात वापरलं तर निश्चितच त्यातला कोरडेपणा कमी होऊन शरीरामध्ये वातदोषाची लक्षणं किंवा व्याधी निर्माण होणार नाहीत। अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी म्हणजेच फॅट्स कमी करण्यासाठी तेल तुपाचा वापर बंद करत असतात आणि तेल तूप बंद करून हे पदार्थ जर आपण म्हणजेच तृणधान्य जर आपण अधिक प्रमाणात सेवन केली तर निश्चितच आपल्याला ती आरोग्याकडे न नेता अनारोग्याकडे नेतील। म्हणून जर आपल्याला मिलेट्सचा म्हणजे तृणधान्यांचा आरोग्य संपन्नतेसाठी वापर करायचा असेल तर निश्चितच त्याचा अतिरिक्त वापर न करता म्हणजेच अतिरेक टाळून स्निग्ध पदार्थांसोबत सेवन केल्यास शतायुषी होणं सहज शक्य आहे। नमस्कार।